स्वागतम स्वागतम सर्वप्रथम नवीन काळच्या गजराला वंदन करू ही रंगभूमी रंगदेवत रत्नेश्वराला वंदन करू या गावची ग्रामदेवता माझ्या गावची ग्रामदेवता आई कोटेश्वरी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज जगविराज छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेल्या माझ्या तमाम नाचकलाप्रेमी रसिक माझ्या प्रेक्षकांना शाहिरी संदीप मोरे मुक्काम पोस्ट जागे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी दिल्ली शाखा श्री घरी केला निवृत्त कलावंत राजा गुरुवाडी आमच्या वतीनं मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सुरुवात करण्या अगोदर खरंच या मंडळाची माफी मागतो थोडं लेट झालं काल शो होता दुपारी रात्री सुद्धा यायला लेट झाला आम्हाला परंतु आजम पामर आहे आपली सेवेसाठी तत्परने असतो मौली थोडं होतं मागे पुढे काही ना काहीतरी संपूर्ण फक्त या बारी आजची बारी होणार काळजी करू नका हो हो म्हणून चालवाप्रमाणे या ठिकाणी जो हा उत्सव आहे ह्या लोकांची करमणूक व्हावी करता शक्तीराव डबलबाईचं नियोजन केलं ते मंडळ आपलं सद्भावना सेवा तरुण मंडळ धावडेवाडी ग्रामीण तसेच सर्व ते उत्कर्ष मंडळ मुंबई ह्या मंडळाने छान नियोजन केलेलं आहे शाहीर संदीप मोरे आणि संपूर्ण टीमचा मंडळाला मानाचा मुजरा तसेच या ठिकाणी मला धोतीला साथ देतात की आमचे टिपू जाधव कीबोर्ड मास्टर आमचे पंकजदा गाताळे ब्रँड मास्टर प्रणव गाताळे गंजे मास्टर स्वरूप देवरुखकर आणि ह्या उत्तम साऊंड तुमच्या दादा उत्तम अच्छा तुम्हाला सुद्धा मोरे बॉलचा मानाचा मुजरा ही शाखा नसते नवीन आहे धनी केदार ते कृत्य कला पद्धत लांजा गुरवाडी त्या मंडळातले सर्व काही असतील मंडळी त्यांना सुद्धा मोरे बॉलचा मानाचा मुजरा या ठिकाणी बरेचसे मंडळी आलेले आहेत माझे पत्रकार राजेश शिबे माझे शिष्य अब्दुल कदम आकाश पवार सतीश कदम माझे प्रतिस्पर्धी शाहीर म्हणा सुका नायरी बुवा त्यांना सुद्धा मोरे बॉलचा मानाचा मुजरा तसेच माझे गुरु समान शाहीर नितीन बुवांचे वडील भाई गोसाई बुवा त्यांना सुद्धा त्या माऊलींना माझा नमस्कार बघा माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत नितीन बुवा त्यांना सुद्धा मोरे बॉलचा मानाचा मुजरा करतो कारण का वेळ जास्त झाली फक्त 45 मिनिट दिसतात देऊ 45 मधून संध्याकाळी पण शो आहे तिथे जायचं आहे तरी आम्हा दोन्ही कलावंतांना ही लोककलेची परंपरेची कलेची प्रथा आहे गोवा माझा विषय घेऊन जायचा तपास आहे आणायचं आहे गोवाची माझी प्रथम भेट आहे पहिलीच भेट आहे परंतु गोवा बारी बारी याची होणार निश्चितपणे म्हणून गोवा तुम्ही यायचं आहे मला भेटायचं आहे आणि मला हात घेऊन जायचं आहे आम्हा दोन्ही कलावंतांना दोन्ही शाहिरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल ही अपेक्षा बाळगून मी माझ्या प्रथम पिढीला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र हेलो 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 जन्मास आलो मी धन्य धन्य झालो अरे तुमच्या प्रेमापोटी या कलेत आलो गुरुवर्यामुळे मी शाहीर घडलो माझ्या गुरुवर्यामुळे मी
संसारात वाढ विसरू कसे मी या तुमच्या ऋणाला अरे गीत गातो मी प्राण लावून पणाला सुरुवात करतो मी आज गीत गायनाला आणि तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादाने आज उभा आहे रणाला सबत या माझ्या लाडक्या रसिकांसाठी आहे काय म्हणते फक्त ऐका मला माहिती उभा राहिलो रणाला रसिका तुमच्या आशीर्वादाने प्रेमाने हा शाहीर घडलेला आहे म्हणून काय म्हणतो ऐका उभा राहिलो रणाला मी तुमचा आधार अरे धन्य धन्य रसिक राजा कसे खेळू उपकार धन्य धन्य रसिक राजा कसे फेरू उपकार
रसिक राजा कसे फिरू तुकार श्री गजानन महाराज बोल गावडी बोल शक्ती अखंड सदा घराण्याचा गुरुवर शिवशाही विठोबा अशोक महादेव यांचा नृत्य कलाकार गुरवाडी वाल्यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा मोरया स्तवन झाले गण गाते शॉर्टकट मध्ये सगळ्या गोष्टी वेळ झाले म्हणून नाहीतर बऱ्याच काही गोष्टी आपल्या आहेत विषय कसा आणला बघा नवीन विषय 27 तारखेला गणपती आपण प्रत्येकाच्या घरामध्ये येतील पण ती ओढ लागली आम्ही मुंबईवरून गावी येतो आणि त्यावेळेला गावचे सर्वांचे घर बंद असतात दरवाजे बंद असतात ट्रेनला गर्दी खूप आहे गावी यायचं कसं परंतु ज्या वेळेला बाबा माझ्या आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेला हे अंगण फुलून जातं जसं आज फुललंय त्या शुभदिनी म्हणून काय म्हणते बघा बुवा नवीन विषय प्रयत्न कराच तुम्ही उत्तर द्यायचं विषय काय आणलाय बघा दिल ले गया परदेसी कोई रोकना था वाट पाहती सारे बापा तुझे सारे भक्त जन अरे कधी होईल लाडक्या गणरायाचे आगमन कधी होईल माझ्या लाडक्या बापाचे आगमन आणि पाहतो त्या क्षणाची वाट कधी येईल चतुर्थी सण अरे ज्ञानी यांचा महाज्ञानी शिव पार्वतीचा देवा तू नंदना अशा कैक येणाऱ्या विघ्नाला सदैव तुझे बंधन आहे तुझी भक्ती म्हणजे बाबा तुझी भक्ती म्हणजे सद्भावाचा सुगंधी चंदन आहे म्हणून श्री गणराया तुला या पामराचे शाहिराचे प्रथम वंदन आहे वाट पाहतो देवा तुझी वेडावले हे माझे मन बाप्पा दर्शन कधी होईल वाट पाहतोय मी 27 तारीख जवळ आली अरे वाट पाहतो देवा तुझी वेडावले हे माझे मन तुझ्या येण्याने फुलून जाईल सारे अंगण तुझ्या येण्याने फुलून जाईल सारे अंगण
तुझ्या येण्याने फुलून जाईल सारे अंगण.
अकुल की झलक सबसे अलग। एक ही बार माता हूँ, एक ही बार आता हूँ सबको हिला डालता हूँ, सत्यवान दाजी बालक मॅथडून 100 रुपये आले त्यांच्या मुलीमांचा मान वगैरे बघा स्तवांतर झाला का त्यांचे सगळं कमी बघा सगळे आता कृष्णा बाहेर पडले असतील दहीहंडी फोडायचे रात्री 12 वाजल्यापासून सगळ्या गोष्टी चालू आहेत कोण किती ठरला होतो यात पाहणार आहोत आज माझा जो कृष्ण त्याची मी राधा आहे हा माझा कृष्ण आहे त्याची मी राधा आहे पण ह्या बुवांची माझी पहिलीच भेट आहे बुवा गौरव कशी घेतो ऐका तुमच्याच गावात आलो मान पान देऊनच बारी करणार जर का आगाव बोललो साला काढाशी आपण सध्या मोरेबा म्हणतात तुमच्या गावात येऊन तुमचीच मारून जाईल मोरेबा म्हणतात सन्माने बारी करतोय प्रेमाने करतोय तसं वागा पहिलीच भेट आहे म्हणून बोलतोय विषय कसा आणलाय बघा ते राधा प्रेमान सांगते कृष्णाला तू खोड्या करतो धेलू चोरतो ही तुझी नीती बरोबर नाही मग ती यशोदे मागे जाते हा लहान पोर मला रस्त्यामध्ये अडवतो घरी चोऱ्या करतो त्याला समजून ठेव यशोदे मागे पण म्हणते की हा याची नीती बरोबर नाही तेव्हा तो पोर असं बाजूला करायचं काय पण शेवटी राधा कृष्णाला काय म्हणते बघा ऐका विषय कसा आणलाय कधी कधी हा गालात हसतो चोर काय येतो मग तिथेच फसतो अरे हा दिसतो तसा नसतो आज काय आगा बोलला आणि काय केला तर ह्याच्या तोंडाळा काय तू प्रेमानं वागलास तर मी बुवा तुझ्याशी प्रेमानं वागेन तू जर प्रेमानं वागलास का ना तर ही राधा प्रेमानं वागेन कळत नसेल तर काही लाडी गोडी न सांगेन तुला काय कळत नसेल तर लाडी गोडी न सांगेन आणि जर ऐकला नाहीस तर आज तुझी आबरू मी वेशीला तुमच्या बरोबर या कैलासवासी यादव माऊली आज नाही आहे त्यांचे आपले संबंध चांगले आहेत पण त्यांचे बंधू तुमचे कविवरी आहेत छान लिहितात त्यानुसार मोरीबाबांचा मानाचा मुलगा बघा विषय कसा आणलाय आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं आपण तुझ्या का बोलण्याला मी मानलं शेजारची ती काळी मैना कशी लागली बोलायला कशी लागली बोलायला जवान बिन पोपट हा जवान बिन पोपट हा तू बोलायला बघा सांगते राधा आज तुला प्रेमानं घरी नको येऊ लपून छपून प्रेमान सांगते राधा कृष्णा कन्हैया मुकुंदा सांगते राधा तुला प्रेमानं घरी नको येऊ लपून छपून जर का गेलास वाटेला माझ्या जर का गेलास वाटेला माझ्या तुला चिचून टाकीन अशी चिचून टाकीन खरं सांगते मी नीतीनं प्रेमान सांगते तुझी नीती कशी आहे खरं सांगते मी नीतीनं अरे हा लपलाई भीतीनं डेंजर होणार आपण आहे लपलाय कोपऱ्यात म्हणून बुवा कन्हैया विषय आहे का खरं सांगते मी नीतीनं का लपलास भीतीनं राधा तुला प्रेमानं राधा तुला प्रेमानं
श्लोक सवंगत गौरव झालेले आहे. आता विषय गाभ्याचा असतो. गाभ्याचा तो गाभा म्हणजे काय? शक्तीतुरा कलगीतुरा याचं झगडा म्हणजे प्रश्न उत्तर. गोवांचा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. म्हटलं पहिलाच म्हणजे पहिलाच. गोवा कसे कार्यक्रम करतात ते पाहून माझी दुसरी वारी आत्मा निश्चित करत. परंतु गोवाकडे मी विषय सोडलाय माझा. गेली 7 वर्ष एकच विषय चाललाय. बरेच जणांनी प्रयत्न केला उत्तर देण्याचा, तो सफल झाला नाही. परंतु ह्या समाजामध्ये जाणकार लोक आध्यात्मिक शास्त्री वाचक असतील त्यांना कळावं आणि गोवांना सुद्धा कळावं. गोवांचे गुरुवरे महान आहेत, माझ्या गुरुप्रमाणे आहेत. माझा विषय असा सोडलाय की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, त्रिशिर, अक्षय कुमार ही नावं सोडून गोवा सांगायचं आहे. तुम्ही जर खरं उत्तर दिलं माझ्या ग्रंथाशी पान नंबरशी तंतोतंत धुवून आलं तर ह्याच रंगमंचावरती तुमच्याच गावात तुमचा मी सत्कार करेन. हा मोरे गोवांचा शब्द आहे लक्षात. वारी ही वारी आपली होतेच, विषय वेगळा पण गाभा वेगळा आहे. म्हणून गोवा पहिल्यांदाच भेटले. बघूया आता किती काय कुठल्या तापाचा बैल कसा आहे, कशी झोंबी करतोय. म्हणून गोवा प्रेमानच प्रेमानच काय म्हणतोय प्रत्येक शाहिराची, अरे प्रत्येक शाहिराशी मी नाते प्रेमाने जोडणार आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझ्या खरं दिलं तर बुवा तुमचा दावा खोडणार. माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर दिलं तर तो प्रश्न मी खोडणार आहे. आणि जास्त मस्ती केली तर बुवा दुसऱ्या बारीमध्ये तुमची खात मी मोडणार आहे. अहो माझ्या शाहिरा, अहो माझ्या शाहिरा, ऐका जरा. अरे लाडक्या माझ्या शाहिरा, ऐका जरा. प्रश्न हा फोडून माझा मिरवा तुरा वाचवा कलगी तुरा. प्रश्न माझा फोडून मिरवा तुरा वाचवा कलगी तुरा.
रसिको क्या बात है। या ठिकाणी सन्माननीय वाणिज्य बंधू जितेंद्र राजा कातकर यांकडून 100 रुपये आलेले आहेत। रसिको वेळेद्वारे संपवले माऊली टायमाचा जरी लेट झालो दिलगिरी व्यक्त करतो, कारण का बरंच काय मला बोलायचं आहे गोवांबद्दल सुद्धा। बघा बाजू सोडवायची गोवांचं काम आहे। आज कृष्ण जरी असतात तर मला तो नवरा त्याची मी बायको आहे, हा माझा शंकर आहे त्याची मी आजची पार्वती आहे। म्हणून जसं मला सहकार्य केलं, पण एक लक्षात ठेवा बुवा, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, चिमटा घेतला तर बदलूनच घ्या। तर मी खेडवरून आलोय, विषयाला विषय शब्दाला शब्द द्यायचे असतात, तसं तुम्ही करा। तुमचे गुरुवर्य यादव माऊली आहे, तुमचे गुरुवर्य ती सुद्धा माझी माऊली आहे। म्हणून जसं मला सहकार्य केलं तसं बुवा सुद्धा करा। आणि म्हणून माझी प्रथम पुरी संपवलो। जय हिंद, जय महाराष्ट्र।